नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या ॲपवरती। तर आता आपण या व्हिडिओमध्ये आता चौथा यंत्र बघतोय, पालिका यंत्र। आता पालिका यंत्र म्हणजे काय बरं का, आता सुरुवातीला जाणून घेऊया। आता जे तुम्ही नॉर्मली घरामध्ये पाहतात, जे आपले आई आपले तेलाच्या कॅन्डीमध्ये किंवा कशातरी भरणीमध्ये कशातरी एक पळी वापरते आपल्या घरामध्ये। नॉर्मल तुम्ही पाहिले असेल अशा आकाराची एक पळी असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये तेल वगैरे काढतो ना आपण, त्यासोबत तुम्ही असा एक चमचा टाईपमध्ये असं पाहिलं असेल घरामध्ये, आपण नाही का वरगळ टाईप म्हणतो, की अशामध्ये तुम्ही सुद्धा पाहिलं असेल। हे जे दोन यंत्र दिसतात यांना पालिका यंत्र म्हणतो। आता यांचा यूज कशासाठी होतो मेनली, तर तुमचं जे पारद आणि गंधक आहे यांची जारणा करण्यासाठी याचा यूज होतो। आता जारणा म्हणजे काय, जे पारद आणि गंधक यांचं काय करायचं असतं, यांना मिक्स करायचं असतं, तर यासाठी आपल्याला काय होतो, याचा यूज होतो। नंतर काय म्हटलंय, आणखी काय होतं, एक आपण आता पुढे शिकणारे एक परपटी निर्माण एक कल्पना शिकणारे, जेव्हा चतुर्विध रसायन आपलं हे प्रकरण सुरू होईल त्यामध्ये तुम्ही परपटी निर्माण करा म्हणून असं एक आपला महत्त्वाचा एलिक्यू सुद्धा पॉईंट येतो, परपटी निर्माण। तर परपटी एक आपल्याला काय करावं लागतं, त्यामध्ये आपल्याला एक कज्जेली बनवावी लागते पारद आणि गंधकची मिळून, आणि ती कज्जेली कशी एकदम पातळ आपल्या स्वरूपाची बनवावी लागते। म्हणजे काय करावं लागते, त्या कज्जेलीला गरम करून पातळ करावं लागतं, आणि ते पातळ करण्यासाठी यूज करतो आपण, म्हणजे त्या कज्जेलीला आपण त्या या पळीमध्ये वगैरे घेऊन असं गरम करायचं। मग या पळीमध्ये काय होणार आहे, तर ते पातळ होणार। जसं की तुम्ही पाहतात ना, या पळीमध्ये जर आपण काहीतरी द्रव सॉलिड वस्तू टाकली आणि चुली व जाळावरती धरलं तर ते असं पगळून जातं। तर त्या टाईपमध्ये असं त्याची कज्जेली बनवतो। नंतर आपण एक कशा केळीच्या पानावरती, दुसऱ्या पानावरती आपण अशी ते खूप मोठे आपल्याला आहे, पण ऑप्शन आपण केळीच्या पानावरती टाकतो आणि नंतर दुसऱ्या केळीच्या पाण्याने त्याला दाबतो, तर एक काय पापडा टाईप एक आकार बनतो, तर त्याला आपण काय परपटी म्हणतो। ते तुम्हाला पुढे चतुर्वेद रसायनमध्ये तुम्ही शिकणार आहे, तर त्यासाठी आपण पालिका यंत्राचा यूज करतो। आता पालिका यंत्राचा बघा, हा श्लोक आहे, तुम्हाला पाठ होत असेल तर करा, नसेल तर डायरेक्ट एक्सप्लेनेशन देणार ठेवा। बघा काय म्हटलंय, चषकम वर्तुलम लोहम विनत अग्र ऊर्ध्व दंडकम, त्यानंतर एतिध्य पालिका यंत्रम बलिजारण हेतवे। तर अशा प्रकारे यामध्ये म्हटलेलं आहे। आता बघा, ही आपली पालिका यंत्र आहे। आता उभी आणि आडवी यामध्ये दोन्ही सुद्धा येतं। यामध्ये जास्त उभी असते याला ऊर्ध्व दंड असं म्हटलं जातं, यामध्ये या दंडाला ह्याच्या, आणि जे आडवीमध्ये आपण असतो त्याला काय व्यत्यस्त दंड सुद्धा याला म्हटलं जातं। हे दोन डायग्राम मस्ट IMP तुम्ही ध्यानात ठेवा। आता बघा काय म्हटलंय, आता पेपरमध्ये आल्यावर तर तुम्ही अशा प्रकारे लिहायचं, श्लोक वगैरे टाकायचं, त्यासोबत अशी डायग्राम वगैरे काढायची। जर श्लोक होत असेल तर श्लोक करा, नसेल तर डायरेक्ट एक्सप्लेनेशन पॉईंट वाईज लिहा। आता बघा पालिका यंत्र, यामध्ये कसं आहे की उभा दांडा असलेल्या लोहाच्या गोलाकार पात्रास पालिका यंत्र असं म्हणतात, ज्यांना उभा दांडा आहे वगैरे, तर ह्याला काय म्हटलंय, लोहाच्या गोलाकार पात्रात जे आहे याला पालिका यंत्र असं म्हटलेलं आहे। नित्य व्यवहारात तिला लोखंडी पळी सुद्धा आपण म्हणतो असं म्हटलेलं आहे। आणि आडव्या दांड्याची पळीला आपण व्यवहारात सुद्धा वापरली जाते। जी आडव्या दांड्याची पळी ही व्यवहारात सुद्धा तुम्ही वापरली जाते। हे नॉर्मल तुम्हाला माहिती आहे, जे आपल्या स्वयंपाकघरात वगैरे आपण हे जास्त हे दोघांचा खूप यूज करतो। आता रसशास्त्राच्या भाषेच्या तुलनेमध्ये, म्हणजे रसशास्त्राच्या भाषेमध्ये पालिका यंत्राचा उपयोग कसा केला जातो। आता नॉर्मली आपण जे पाहतो घरात तेल वगैरे काढणे हे आपलं व्यावहारिक झालं, पण रसशास्त्रामध्ये काय यूज याचा, तर काय म्हटलंय, पालिका यंत्राचा उपयोग तर पारदामध्ये गंधकाची जारणा करण्यासाठी, म्हणजे पारदामध्ये गंधक मिक्स करण्यासाठी आपण याचा यूज करतो। त्यासोबत परपटी तयार करताना, म्हणजे परपटी तुम्हाला शिकवलं ना, मी चतुर्विध रसायनमध्ये आपला एलिक्यूज पॉईंट आहे तिथं सांगालच त्यामध्ये, की परपटी तयार करताना कज्जेली तापून पातळ करण्यासाठी केला जातो। जेव्हा आपण कज्जेली वगैरे ह्यामध्ये टाकून पातळ करतो, नंतर एका पानावरती हातरून त्याला दाबतो, एक पापड टाईप बनतं, तर ती असते आपली परपटी। ते पालिका यंत्राचा आपण ह्या दोन कारणासाठी यूज करतो, पारदामध्ये गंधकाची जारणा देण्याकरिता आणि परपटी तयार करण्याकरिता। आता पुढचं यंत्र बघूया आपण, स्वेदनी यंत्र। आता स्वेदनी यंत्र खूप छान असा महत्वाचा IMP असं यंत्र आहे। आता यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी, एक काय असतं, आपल्याला एक मृत पात्र घ्यायचं लागतं, एक मातीचं भांडं घ्यायचं असतं। त्यामध्ये काय करावं लागतं, मातीच्या भांड्यामध्ये आपलं एक अर्ध, म्हणजे ते अर्ध म्हणता येईल, किंवा काही भाकरी कामं राहिली इतकं पाणी त्यामध्ये भरावं लागतं। काही भाकरी कामं राहिली इतकं पाणी भरायचं त्यामध्ये, जसं की तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता की आपण अशा प्रकारे यामध्ये पाणी भरले। त्यानंतर त्याच्या मुखास काय करायचं, वर एक कपडा बांधायचं, वस्त्र घ्यायचं, त्याचे जाड वस्त्र असलं पाहिजे, स्वच्छ असं वस्त्र पाहिजे, आणि ते वस्त्र त्याच्या मुखास असं पॅक असं घट्ट बांधायचं। आता घट्ट बांधल्यावर काय करायचं, आपल्याला ते वस्त्र बांधलं आपण अशा प्रकारे, वर वस्त्र बांधलं, त्यावरती आपल्याला काय जे द्रव्य घ्यायचे, ज्या द्रव्याला आपलं स्वेदन करायचं, नाव होतं ना स्वेदनी यंत्र, म्हणजे स्वेदन करण्यासाठी यूज करणार आपण। तर ज्या द्रव्याचं आपलं स्वेदन करायचं, ते द्रव्य घ्यायचं आणि ते काय करायचं, कपड्यावरती ठेवायचं। अगोदर मृत पात्र घेतलं, मातीचं भांडं घेतलं, त्यामध्ये काही भाकरी कामं राहिली इतकं आपण त्यामध्ये पाणी भरलं, जसं की समजा अर्धा नॉर्मली भरून टाकलं आपण। मग नंतर काय केलं, त्यावरती घट्ट स्वच्छ आपण काय केलं, स्वच्छ, त्यानंतर जाड असं काय घेतं, वस्त्र घेतलं आणि त्याच्या मुखाशी बांधून बांधलं। त्यानंतर काय केलं, द्रव्य घ्यायचं, ज्याला आपलं स्वेदन द्यायचं, आणि ते द्रव्य त्या कपड्यावरती ठेवलं। नंतर काय करायचं, वरून एक शराव घ्यायचं। शराव म्हणजे काय, एक मातीचंच एक पात्र असतं, की एक शराव घ्यायचं, ज्याचा शराव घातला, आणि ते शराव म्हणजे आपले प्लेट लाईक स्ट्रक्चर असतं त्याचं, एक आपली प्लेट कशी असते अशा आकाराची, की कासवाची मागची पाठ कशी असती, तर त्याला शराव असं म्हटलं। कासवाची मागची तुम्हाला पाठ माहिती असेल ना, की कासवाची मागे जी पाठ असते अशी काळ्या कलरची अशा स्वरूपात असते ती, तर ती असते
तशाच त्या स्वरूपात असतो तो आपला शराव, त्यामुळे त्याला शराव म्हटलं जातं. तर ते शराव त्या टाईपमध्ये असतो. तर ते आपलं ह्याच्यावर ठेवायचा, कशावर, त्या द्रव्यावरती ठेवायचा, त्या मृतपात्राच्या ह्याच्यावर ठेवायचं. खाली काय केलं, मृतपात्र, त्यावरती कपडा, त्यावरती द्रव्य आणि त्याच्यावरती शराव ठेवला. मग शराव ठेवला का हे सगळं काय आपलं झालं, तर ह्याला काय करायचं, आपल्या चुलीवरती न्यायचं. मग ह्याला काय करायचं, चुलीवरती नेल्यावर खालून मंद अग्नी करायचं. मंद अग्नीवर आपण ह्याला द्यायचं. मंद अग्नी दिल्यामुळे काय होतं, ह्याच्यातून अशा वाफा निघतात आणि अशा वाफा, अशा वाफा, अशा वाफा, अशा वाफा, वाफा 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 अशा वाफा निघतात. वाफा निघल्या तर त्या वाफाने काय होतं, हे जे द्रव्य आहे, हे द्रव्याचं काय होतं की एक छान प्रकारे स्वेदन होतं. नॉर्मली इमेजिन करू शकता तुम्ही की बघा ना, एखाद्या खालून वाफा निघताय, वर काय होतं, त्याच्या वाफाने त्या द्रव्याचं स्वेदन होतं. तर या यंत्राला काय म्हटलं जातं, स्वेदनी यंत्र म्हटलं जातं. आता त्याचा उपयोग काय म्हटलं ते जाणून घेऊया. जे आपले काय म्हणतात ना, आपल्याला एकदम असे शुष्क म्हणजे एकदम वाळून गेलेले किंवा आपले असे कठीण असे द्रव्य असतात, त्यांना मृदू एकदम सॉफ्ट बनवण्याकरता आपण ह्याचा यूज करतो. आता नॉर्मल तुम्ही इमेजिन केलं असाल, खालून जर वाफा गेल्या, ह्याच्यामधून खालून जर वाफा गेल्या, त्या वाफा गेल्या त्याचे काय होऊन वर जाऊन काय करते, ह्या द्रव्याला जाऊन अटॅच होते, म्हणजे चिटकतात. मग चिटकल्यामुळे काय होईल, द्रव्यामध्ये काय होईल, ह्या ज्या वाफा आहेत ना, आता वाफा म्हणजे पाणीचे, पाणी वर गेलं, व्हेपर फॉर्ममध्ये गेलं, नंतर जाऊन ह्यांच्यामध्ये ह्या द्रव्यामध्ये गेलं, तर द्रव्यामध्ये काय येईल, आर्द्रता येईल, एक ओलसरपणा निर्माण होईल. ओलसरपणा निर्माण झाल्यामुळे काय होईल, इथं हे पाणी असं एक जमा झाल्यावर होईल. मग पाणी जमा झाल्यामुळे होईल म्हणजे काय होईल, याच्यातून काय होईल, पाणी ह्या द्रव्याला लागेल. मग द्रव्य ओलं होईल. द्रव्य ओलं झालं म्हणून द्रव्यातून खाली पाणी गाळायला लागेल. बरोबर आहे ना, की अशा वाफा गेल्या, वर गार झाल्या, वर ह्या द्रव्याला लागल्या, द्रव्यामध्ये आर्द्रता निर्माण झाली, ओलसरपणा निर्माण झाला आणि ह्या द्रव्यामधून खाली असं पुन्हा पाणी गळू राहिलं. पण काय होतं, जेव्हा पाणी खाली गळतं तर ह्या द्रव्यामधला जो मल भाग असतो, त्याचा ह्याचा मल भाग म्हटलंय, तर तो ह्या द्रव्यामधला जो मल म्हणतो आपण, ह्यामध्ये विशुद्धी म्हणतो त्याला, की ती विशुद्धी काय होते, त्या पाण्यासोबत खाली येते. म्हणून ह्याचं योग्य प्रकारे स्वेदन होतं आणि याला स्वेदनी यंत्र म्हटलेलं आहे. म्हणून ह्याचा उपयोग आपण काय करतो, शुष्क आणि कठीण द्रव्य वगैरे असेल त्यांचा मृदू करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. अशा प्रकारे टोटल आपलं स्वेदनी यंत्राचं पूर्ण कार्य होतं. आता बघा, ह्याचा श्लोक तुम्ही बघूया, पेपरमध्ये आला तर तुम्हाला श्लोक होत असेल तर श्लोक पाठ करा, नसेल होत तर डायरेक्ट डायग्राम करा सुरुवातीला आणि डायरेक्ट त्याची ऍक्शन कशी ते लिहा. त्यासोबत त्या यंत्राचं काय म्हणता येईल की आपल्याला की कार्य काय, म्हणजे उपयोग काय, ते आपल्याला लिहायचा असतो. आता बघा, इथं आपल्याला श्लोक आलाय, हा पाठ करायचा. स अंबुस्थाली मुखे बद्ध वस्त्रे पाक्यम निवेशयेत पिधाय पच्यते यत्र स्वेदनी यंत्र मुच्यते. अशा प्रकारे हा श्लोक आलेला आपल्याला. आता यात काय म्हटलंय बघा, हा आपण काय घेतलं, मृतपात्र घेतलं, त्याच्यावरती एक वस्त्र बांधलं, त्याच्यावरती स्वेद्य द्रव्य ठेवलं, पिधान म्हणजे आपली शराव ठेवलं आपण आणि ह्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं आहे. आता बघा याची ऍक्शन कशी होती बघा, की एका मृतपात्रात तिच्या काही भाकरी कामा राहील एवढं पाणी आपल्याला घ्यायचं किंवा काही वेळेस क्वाथ किंवा सोरस सुद्धा आपल्याला घ्यायला सुद्धा जमतो, यामध्ये भरावं म्हटले. नंतर पात्राच्या मुखावर स्वच्छ व जाडसर असे स्वरूपाचे वस्त्र आपल्याला घट्ट बांधायचे. नंतर वस्त्रावर काय करायचं, स्वेद्य ज्याचे स्वेदन करायचे हे ठेवून द्रव्य झाकले जाईल अशा पद्धतीने आपल्याला पिधान व शराव ठेवायचे. वस्त्रावर स्वेद्य द्रव्य ठेवून हे द्रव्य झाकले जाईल अशा पद्धतीने आपल्याला ते शराव ठेवायचे. नंतर त्यानंतर पात्र चुलीवर ठेवल्यास मंद अग्नी आपल्याला द्यायचं, त्यावर पात्र चुलीवर ठेवल्या आपल्याला मंद अग्नी द्यायचा आहे असं सांगितलंय. नंतर अशा रचनेला आपण काय म्हटलंय, स्वेदनी यंत्र असं म्हटलेलं आहे. आणखी बघा पुढे काय म्हटलंय, आता पुढे येते, आता पुढे बघा काय म्हटलंय की अग्नीमुळे पाणी उकळून त्याचं काय होतं, वाफा वस्त्रात ठेवलेल्या द्रव्यास लागतात. आता तुम्हाला नॉर्मल म्हटलं की अग्नीवर आपण ते ठेवलं ना तर पाण्याची वाफा निघणार, वाफा गेला ते वाफा वरती जाणार, त्या द्रव्याला काय होणार, त्याचं स्वेदन होणार. तर द्रव्यावर ठेवलेल्या द्रव्यावर ठेवलेल्या पिधानामुळं वाफ ओढून न जाता ती वस्त्रावर ठेवलेल्या द्रव्यास लागते. आता पिधान म्हणजे शराव ठेवला, आता शराव ठेवल्यामुळे त्याचं कारण तेच होतं शराव ठेवण्याचं, की ज्या वाफा आहेत त्या वाफा काही बाहेर जाणार नाही आणि त्या काय होणार, द्रव्यावरती त्या लागणार. मग द्रव्याचं योग्य प्रमाणात काय होणार, स्वेदन होणार, म्हणजे स्टीमिंग होणार. जसं की तुम्ही मोमोज पाहतात ना, मोमोज खाल्ले असेल तुम्ही, स्टीम मोमोज, जे वाफेवरती बनवलेले मोमोज असतात, त्यामध्ये पहा ना खालून वाफ येते, ते अशा प्रकारे झाकून ठेवलेलं असतं आणि त्या वाफेने काय होतं, ते मोमोज तयार होतात. तर त्या प्रकारची पूर्ण कन्सेप्ट आहे मोमोज वाईक, की ती जी स्टीम होते, वाफावरती आपण मोमोज तयार करतो, वरून एक प्लेट ठेवतो असं आणि त्याने काय होतं, ते आतमध्ये स्टीमने चांगले स्टीम होऊन जातात ते मोमोज. तर ते तशा टाईपमध्ये तुमचं हे कन्सेप्ट आहे. तर मग त्या द्रव्याचं योग्य प्रमाणात स्वेदन होते आणि स्वेद्य द्रव्यातील औषधी किंवा मलभाग हा द्रव रूपात पात्रातील व पाण्यात थोड्या प्रमाणात टपकतो. जे स्वेद्य द्रव्यातील औषधी असेल किंवा मलभाग असेल, आता एक स्वेद्य द्रव्यातील ती औषध जर ठेवली तर औषधी भाग पडेल आणि जर एक विशुद्ध द्रव्य ठेवलं तर त्याचा मलभाग काय होईल, की द्रवरूप पाण्यात ते काय टपकत राहील, थोड्याफार प्रमाणात टपकत राहतो. हे झालं आपलं टोटल सगळं स्वेदनी यंत्र. आता स्वेदनी यंत्रासाठी वापरलं जाणारे जे मृत पात्र आहे, म्हणजे मातीचं भांड आहे, ते कसं असलं पाहिजे, तर ते कसं पक्क भाजलेलं पाहिजे. कारण की आपण आता
नॉर्मली अग्नीवरती ठेवणार आहे तर ते पक्का असलं पाहिजे, नाही तर फुटून जाईल ना. तर नॉर्मली पक्का असलं पाहिजे. त्यासोबत आता पाणी घेणार आहे तर पाणी घेणार असल्यामुळे त्यामध्ये छिद्र नसलेलं पाहिजे आणि न पाझरणारे पाहिजे. आता पाणी जर घेणार आहे त्यामध्ये जर त्यात छिद्र असतं त्यात पाणी राहील का, आणि पाझरत राहिलं त्यामध्ये पाणी राहील का, ते वाफा बाहेर वगैरे जातील ना. त्यामुळे कसं पक्का पाहिजे, छिद्र नसलेलं पाहिजे, न पाझरणारा पाहिजे. नंतर आणि काय म्हटलंय, स्वेदन यंत्राच्या विशेष उपयोग. आता विशेष उपयोग काय म्हटले, तेच म्हटले की शुष्क व कठीण जे द्रव्य असतील त्यांना स्वेदनाद्वारे मृदू बनवतात, म्हणजे सॉफ्ट बनवतात. शुष्क म्हणजे वाळून गेलेले असतील आणि कठीण म्हणजे जे हार्ड असतील तर त्यांना सॉफ्ट बनवण्यासाठी वापर करतो. नंतर वासापत्रांचा स्वरस काढण्यासाठी, जे वासापत्रांचा स्वरस काढण्यासाठी काय म्हटलंय, स्वेदनी यंत्रात वाफळून घेणे आवश्यक असते. जर वासापत्र असेल त्यांचा स्वरस करायचा असेल तर स्वेदनी यंत्रामध्ये त्यांची पानं ठेवावं लागतात आपल्याला. जसं की आपण काय स्टीम मोमोज करतो तर त्या पात्रामध्ये मोमोज ठेवतो, त्या टाईपमध्ये आपल्याला या पात्रांचा इथे ह्या जे द्रव्य आपण कापडावरती ठेवलं तिथं तशा प्रकारे आपल्याला पानं ठेवावं लागतात आणि ते काय करावं लागतं, ते वापरून घ्यावं लागतं. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करावं लागतं, ते वासापत्रांचा त्या पानांचा काय करावं लागतं, रस काढून घ्यायला लागतं, असं स्वरस काढून घ्यावं लागतं. अशा प्रकारे आपलं स्वेदन यंत्राचा विशेष उपयोग आहे. पेपरमध्ये जर पडलं तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण ही डायग्राम वगैरे काढून पेपरमध्ये लिहायची आहे. आता बघूया पुटयंत्र. आता पुढचं यंत्र आहे आपल्याकडे पुटयंत्र. आता जर पेपरमध्ये आपल्याला जर एसिक्यूला अशा प्रकारे पुटयंत्र लिहा म्हणून आला तर सुरुवातीला अगोदर तुम्हाला श्लोक पाठवत असेल तर लिहा, नाहीतर डायरेक्ट असं एक्सप्लेनेशन करू शकता. सुरुवातीला डायग्राम काढा, एक्सप्लेनेशन करा. ज्यांना श्लोक होते त्यांनी श्लोक नक्की पाठ करा. मग काय म्हटलंय, शराव संपुष्ट अंतस्थेयम करिषे शव अग्निमानवित, त्यानंतर पच्च उच्च चुल्याम दुयाम वारसम ततपुट यंत्रकम. तर अशा प्रकारे यंत्राचा श्लोक आला पुटयंत्राचा. आता यामध्ये काय म्हटलं असतं बरं का, यामध्ये आपल्याला काय करावं, 2 शराव घ्यायला लागतात. आता शराव म्हणजे काय, तुम्हाला जे सांगितलं ना मी की काय कासवाच्या आकाराचे जे मातीचं भांडं असतं, की जे कासवाच्या आकार पाठीवरती जसं आपलं हे असतं कवच असतं त्याच प्रकारे मातीचं आपलं एक शराव असतं, भांडं असतं. ते एक प्लेट टाईप भांडं असतं. ते आपल्याला इथं काय करावं लागतं, 2 तशा प्लेट टाईप भांडे घ्यावं लागतात की अशा आकार प्लेट होणे, आपल्या प्लेट होणे, वाटी टाईप, प्लेट नाही प्लेट अशी असती, पसरट असती, वाटी आपली अशी असती. तर वाटीच्या आकाराचे असतात अशा प्रकारे, म्हणजे मोठे असतात पण एक वाटीच्या आकाराने. जेणे की तुम्ही लहानपणी खूप जागा हे शराव वगैरे पाहिलेला असतात की मातीचे बनलेले भांडे असतात असे वाटीच्या आकारामध्ये पण मोठ्या परातीची, आपली जी परात असते जी नॉर्मली आपल्या घरात परात वापरतो आपण, तर त्या परातीच्या आकारामध्ये असे आपले असतात शराव. हे त्यामध्ये असे असतात की अशामध्ये खोलगट आतमध्ये भाग असतो त्यांचा. यांचं काय करायचं, आपल्याला 2 असे शराव घ्यायचे. आता हे 2 शराव एकावर एक असे घ्यायचे आणि या दोघांना काय करायचं, जिथं हे जॉईंट आहेत तर ह्यांना संधिस ह्याचा काय करायचं, लेप करायचा. आता संधिस लेप करण्या अगोदर आपल्याला एक सुरुवाती काय करत होतं, हे शराव आहे त्याच्या आतून काय करत होतं, आपल्याला चुन्याचा लेप लावून घ्यायला लागतो. दोघांच्या आतमधून चुन्याचा लेप वगैरे लावून घ्यायला लागतो आणि ह्याला वाळून द्यावा लागतो. चुन्याचा लेप घ्यायचा आणि ह्यांना वाळून द्यायचा. नंतर हे काय करायचे, दोन्ही एकमेकांना चिटकवायचे आणि यांचे संधिस काय करायचं, लेप करायचं, म्हणजे दोघं जॉईंट करून घ्यायचे. संधिस लेप केला, मग संधिस लेप करायच्या पण अगोदर आणखी एक राहिला आपला, संधिस लेप करायच्या अगोदर द्रव्य तर टाकावं लागतं ना, आपल्याला द्रव्य टाकावं लागेल की आपल्याला ज्याचं काय करायचं. तर आपल्याला हे मुख्य पुटयंत्र आपण भस्म तयार करण्यासाठी यूज करतो. तर आपल्याला ज्याचा भस्म तयार करायचं आहे, भस्म म्हणजे रसशास्त्राच्या कन्सेप्टनुसार याला मारण म्हटलं जातं. ज्या द्रव्याचं आपलं मारण करायचं, म्हणजे ज्या द्रव्याचं आपलं भस्म तयार करायचं आहे तर ते द्रव्य आपल्याला काय करायचं, अगोदर ह्याला शराव घेतलं, शरावाला दोन्ही शरावाला चुना, म्हणजे काय करायचं, चुना दोन्ही साईडने लावून घ्यायचा, ह्यांना वाळून द्यायचं. दोघांना चुना लागला, वाळून दिलं. मग ह्याच्यात काय करायचं आपल्याला, आता ह्याची साईज किती असते, समजा 1/3 असे 2/3, तर आपले 3 असे साईज आहे टोटल. ते 2/3 आपल्याला पूर्ण ह्याच्यात काय घ्यायचं, जे द्रव्याचं आपल्याला हे करायचंय भस्म तयार करायचं ते 2/3 घ्यायचं, म्हणजे 2 भाग काय घ्यायचा, ते द्रव्य घ्यायचं आहे आणि 1/3 तो जो शिल्लक पार्ट राहील तो मोकळा ठेवायचा आपल्याला. काऊन की त्याच्यामध्ये काय भस्म वगैरे तयार करण्यासाठी एवढी जागा आतमध्ये मोकळी सोडावं लागते. तर काय केलं, खालचा जो पार्ट असेल खालच्या वाटीत, खालच्या शरावात आपल्याला 2/3 काय करायचं, शरावामध्ये की द्रव्य घ्यायचं ज्याचं भस्म तयार करायचं आहे आणि 1/3 शिल्लक ठेवायचं आहे. नंतर काय केलं आपण, सुरुवातीला काय घेतलं की शराव घेतला, त्याला काय केलं, चुना लावला म्हणजे आणि वाळून द्याला. नंतर त्यात द्रव्य टाकला 2/3 म्हणजे 2/3 द्रव्य टाकला, 1/3 शिल्लक ठेवला. नंतर काय केलं, दोन्ही जॉईंट करून घेतले. मग संधिस काय केलं, लेप करून घेतला. मग संधिस लेप करून घेतला आपण, म्हणजे संधी जॉईंट करून घेतले, संधिस लेप केला. नंतर काय करायचं, त्याला अग्नीवर ठेवलं. आता अग्नीवर ठेवायच्या अगोदर पण संधीचा लेप कसा झाला पाहिजे, आपला सुकून गेला पाहिजे, वाळला पाहिजे. हा जो लेप आहे आपला वाळाला पाहिजे, वाळा लेप. मग वाळा आपण काय केलं की शराव घेतला, त्याला चुना लावला, ते चुना वाळल्यानंतर त्यात द्रव्य टाकला, द्रव्य 2/3 टाकला आणि 1/3 जागा शिल्लक ठेवली, 1/3 आपण शिल्लक ठेवलं. नंतर काय केलं, ते दोन्ही आपण जॉईंट करून घेतलं. मग संधिस लेप केला. संधिस लेप जेव्हा वाळला तर आपण त्यानंतर चुलीवरती ठेवला. किंवा काय करतो आपण, एखाद्या ज्यांना व्यक्तीला अग्नीचं ज्ञान आहे, ज्या व्यक्तीला अग्नीचं ज्ञान आहे, ज्यांना अग्नीबद्दल खूप ज्ञान आहे, त्या व्यक्तीद्वारे काय करतो आपण, एक तर रानशेणाचे आपण काय करतो, रानशेण असतं ना आपलं रानात पडलेलं शेण,
ते आणून अग्नी देतो, किंवा आपल्या शेळीचा जे लेंड्या असतात त्या लेंड्याचं शेण देतो, किंवा आपण काय करतो डायरेक्ट चुलीवर नेऊन ठेवतो आणि ह्याला काय करतो 6 तास याला आपण काय करतो जाळ देतो म्हणजे अग्नी देतो. आता ह्याला रसशास्त्राच्या भाषेमध्ये 2 प्रहर इतका काळ म्हटलंय. 2 प्रहर काळ म्हणजे 6 तास वेळ आपण त्याला काय करतो आग देतो, अग्नी देतो. मग याने काय होतं, जो आतला जो द्रव्य टाकलाय 2/3 जो आपण द्रव्य टाकलाय त्याचा काय करतो एकदम छान प्रकारे भस्म तयार होते. भस्माची एक पावडर असते, ते तुम्हाला नॉर्मल माहिती आहे ना भस्म, की तशी एक भस्म म्हणजे एक पावडर तयार होते. 6 तास आपण त्याला पूर्ण जाळ दिल्याने, अग्नी दिल्याने या यंत्रामध्ये अशा त्याचा भस्म तयार होतो. तर अशा प्रकारे टोटल पुट यंत्राची ही टोटल कन्सेप्ट आहे की 2 शराव घ्यायचे, 2 शरावला आतून चुना लावायचा, त्यामध्ये ते वाळून द्यायनंतर त्यात द्रव्य टाकायचं, 2/3 द्रव्य टाकायचं, 1/3 शिल्लक ठेवायचं आणि नंतर त्यांना ते टाकल्यानंतर संधी स्लेप करून घ्यायचं म्हणजे जॉईंट करून घ्यायचे दोन्ही शराव. आणि मग संधीचा जेव्हा वाळून जाईल, जेव्हा ते लेप जॉईंट वाळून जाईल त्यांना अग्नीवरती ठेवायचं. अग्नीवरती ठेवलं एक तर तुम्ही रानशेणामध्येच्या जाळावर ठेवू शकता, शेणाच्या आपल्या शेळीच्या लेंड्यावरती जाळ ठेवू शकता, किंवा आणखी काय म्हटलं आपल्या चुलीवरती सुद्धा डायरेक्ट ठेवू शकतात. हे जे आहे प्रकारमध्ये डायरेक्ट आपण अग्नी देऊ शकतो. आणि अग्नी आपल्याला 6 तास म्हणजे 2 प्रहर अग्नी द्यायचा. जेव्हा एवढा अग्नी देतो तर त्याचे ते आतला द्रव्य तर त्याचे काय होतं भस्म तयार होतो. तर अशा प्रकारे आपलं टोटल पुट यंत्र आहे. आता बघूया, आता हे कळलं तुम्हाला नॉर्मल कन्सेप्ट. तर अशा प्रकारे पेपरमध्ये तुम्हाला डायग्राम करायची, वर शराव खाली शराव आणि संधीस आपण काय केलं संधीबंद करून घेतला. आता बघूया कसं सांगितलं आपल्याला, 2 समान आकाराचे मातीचे शराव घेऊन त्यांना आतून चुन्याचा लेप करावा. 2 समान आकाराचे मातीचे शराव घेतले, त्यांना आतून चुन्याचा लेप लावला. लेप सुकल्यानंतर ज्या द्रव्याचे मारण म्हणजे ज्यांचा भस्म तयार करायचा असेल ते द्रव्य एका शरावात घ्यायचे, म्हणजे खालच्या द्रव्यात तुम्ही नॉर्मली घेऊ शकता. नंतर दुसऱ्या शरावाचे मुख ठेवून संधीस मात कपाट करायचे. जेव्हा दुसऱ्या संधीचं आपण खालच्यात घेतलं आणि वरच्यात काय केलं संधीचं आपण काय केलं शराव घेतला आणि त्याचं काय केलं ह्यांचे जे जॉईंटला संधीस आपण काय केलं की हे केलं संधीस काय मात कापड केलं, म्हणजे एक संधीचा संधिलेप केला, समजलं. नंतर काय केलं आतमध्ये जेवढे द्रव्य ठेवलं आहे जेणेकरून आतमध्ये 1/3 जागा शिल्लक राहील. आता आतमध्ये काय करायचं नॉर्मली 2/3 तुम्हाला काय करायचं द्रव्य घ्यायचं आणि 1/3 जागा शिल्लक ठेवायची आहे. नंतर काय म्हटलं संधिमंथन जेव्हा सुकल तेव्हा अग्निमान किंवा अग्नीचा कालावधी जाणणारे व्यक्ती म्हणजे ज्यांना अग्निमान म्हणजे अग्नीबद्दल पूर्ण माहिती बा, अग्नीचा कालावधी किती असतो काय नाही, अशा व्यक्तीकडून आपल्याला यांना अग्नी द्यायची. कशाने अग्नी द्यायची, रानशेणाद्वारे किंवा शेळीच्या लेंड्या थ्रू किंवा चुलीवर आपण डायरेक्ट अग्नी देऊ शकतो. रानशेण शेळीच्या लेंड्या किंवा चुलीवर 2 प्रहर म्हणजे आपले 6 तास आपल्याला इतका अग्नी द्यायचा सांगितलेला आहे. तर समजलं. नंतर काय म्हटलंय बघा की एवढं झालं. आता पुढे बघूया काय म्हटलंय. आता हे झालं. त्यानंतर काय म्हटलंय जे औषधी द्रव्य असतील ते औषधी द्रव्य मारण्याकरिता शरावामध्ये त्यास ठेवून संधिबंधन करून अग्नीत ठेवल्याला म्हणजे अग्नीत आपण ठेवल्याला म्हणजे त्याला 6 तास अग्नी दिली तर नंतर काय होतं या यंत्र रचनेस पुट यंत्र आपण याला म्हणतो. मग 6 तासानंतर काय होतं ते आतला द्रव्य येतं त्याचं काय होतं भस्म तयार होतो. पुट यंत्राचा उपयोग कशासाठी म्हटलं द्रव्यांचे भस्म तयार करण्यासाठी आपण याचा यूज करतो. उदाहरण द्यायला शंख भस्म, कपर्दिक भस्म, अभ्रक भस्म इत्यादी बरेचसे असे भस्म आपण या पुट यंत्राद्वारे करतो. नॉर्मल जर पेपरमध्ये आला तुम्हाला की भस्म कोणत्या यंत्राद्वारे बनवतो तर भस्म आपण एकच यंत्र आहे इथं पुट यंत्राद्वारे आपण इथं भस्म बनवतो. हे ध्यानात ठेवा. VVIMP आपल्याला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 यंत्र कव्हर केले. पहिला होता पालिका यंत्र, दुसरा कोणता पाहिला आपण स्वेदनी यंत्र पाहिला आहे आणि तिसरा जो यंत्र पाहिला आपण तिसरा यंत्र कव्हर केला पुट यंत्र. तर आजच्या व्हिडिओसाठी हे आपले व्हिडिओ होते, हे यंत्र होते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विद्याधर यंत्र वगैरे जे रिमेनिंग यंत्र वगैरे राहिले तर ते कव्हर करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.